नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये शुक्रवारी एक वन डायरेक्शन मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली होती. दिसते का तुम्हाला ही वन डायरेक्शन मोमेंटम? क्लोजिंग होती ती हायली पॉझिटिव्ह होती. मार्केटनी जर बघितलं तर आज जवळजवळ खूप मोठा गॅप अप ओपन दाखवला. 250 पावणे 300 पॉईंटचा गॅप अप ओपन दाखवला. आणि तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे व्हिडिओमध्ये ॲनालिसिस व्हिडिओ करताना की ज्यावेळेस मार्केट मोठा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन दाखवतं त्यावेळेस मार्केटमध्ये कन्फ्युजन तयार होतं. त्यावेळेस मार्केटमध्ये फ्रेश प्राइस ॲक्शन काय बनतीये हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. आणि आज जर बघितलं आजच्या सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक मोठ्या गॅप अप नंतर मार्केटने एक सुंदर असा डबल टॉप प्राइस ॲक्शन क्रिएट केली आणि त्याच्यानंतर मार्केट ओव्हरऑल पूर्ण दिवसभर हे सेलिंग साईडला राहिलं. ओके, सो ज्या मित्रांना प्राइस ॲक्शन समजली आहे, ज्या मित्रांना आजचा डबल टॉप समजला आहे, त्यांनी सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आणि ज्यांना समजलं नाहीये लक्षात ठेवा, प्राइस ॲक्शन शिकणं गरजेचं आहे. ओके, कारण की काय होतं की आपण ज्यावेळेस मार्केट बघतो त्यावेळेस आपण चार्ट बघतो. असं कोणी आहे का कुठला तरी न्यूज चॅनल पाहत बसतो? मार्केटमध्ये न्यूज आहे ते थोडीफार तुम्ही माहिती घेत जावा. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय पॉइंटेड चर्चा हा किरण कदम सरांचा जो चॅनल आहे त्याच्यावरती सर रेग्युलर म्हणजे डेली सकाळी 7 वाजता इंडियन मार्केट, ग्लोबल मार्केट यांच्या ज्या न्यूज आहेत त्या टाकत असतात. ते बघायचे तुम्हाला बघा. परंतु आपण ज्यावेळेस मार्केट बघतो, मार्केट ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस आपण न्यूजच बघत बसतो का चार्ट बघत बसतो? मॅक्सिमम टाइम आपण चार्ट बघत बसतो. मग चार्टवरती काय प्राइस ॲक्शन बनतीये, चार्टवरती काय सपोर्ट रेजिस्टन्स बनतात आहे, चार्टवरती काय सेटअप बनतात आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की चार्ट रीडिंगवरती फोकस करा, चार्ट रीडिंगवरती फोकस करा. कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनतीये, सेटअप कसे बनतात ते, अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये कशा पद्धतीने येतो. आता आज ज्या पद्धतीने मार्केटची ओपनिंग आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. ओके, की नेगेटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये जो आपल्याला बघायला मिळाला त्याच्या मागची कारणं काय होती. ओके, सो त्याच्यामुळे प्राइस ॲक्शनचं डिटेलमध्ये नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा आणि जे प्राइस ॲक्शनचं जे स्किल आहे ना ते वाढवण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि ज्या पण गोष्टी आहेत प्राइस ॲक्शन रिलेटेड, मग चार्ट रीडिंग म्हणा, सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय, सेटअप, वेगवेगळे सेटअप, त्याचसोबत स्ट्रक्चर काय बनते मार्केटचं, ट्रेंड काय राहू शकतो दिवसभराचा, ह्या सगळ्या गोष्टी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये शिकवलेल्या आहेत. आता फक्त प्राइस ॲक्शन आलं म्हणजे झालं का? नाही, त्याबरोबर काय काय गोष्टी अजून शिकायला पाहिजे. तुमचं रिस्क मॅनेजमेंट काय आहे, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन तुमची कशी आहे. ओके, रिस्क मॅनेजमेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे, रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा असायला पाहिजे, रिस्क फॅक्टर कसे असेल तर तिकडे आपली पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुमची ती सायकोलॉजी. ओके, मार्केटमध्ये आपली सायकोलॉजी कशा पद्धतीने असायला पाहिजे. ओके, तर हे सगळे जे कन्सेप्ट आहेत ना ह्या संपूर्ण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. तुम्ही तिकडे जाऊन जॉईन करू शकता. आणि ज्या मित्रांनी अगोदर जॉईन केलेलं आहे किंवा शिकत आहेत ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये आवर्जून शेअर करा. ओके, आणि नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. निफ्टीच्या लेवल काय बनतात ते, ओआय डाटा काय बनतात ते, आज जो मोमेंटम आलाय त्याच्यानंतर मार्केट ब्रेकआउट ब्रेकडाऊन काय लेवल दाखवतंय, ह्या सगळ्या लेवल आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्समध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला
सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओचं लाईक वगैरे आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. जो पण मित्र व्हिडिओ बघणार आहे मित्र लाईक नक्की कर. ओके, तर येऊया चार्टवरती. सगळ्यात अगोदर लेवल सगळे रिमूव्ह करूया आणि इकडे जर बघितलं तर बघा मी वारंवार तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण देत आलेलो आहे. आता निफ्टीने काय झालं होतं, लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये काय केलं होतं, निफ्टीने इकडनं एक मोठा बुलिश मोमेंटम दाखवला होता. ओके, इथे इंडिया विक्स जर बघितलं तर 15च्या आसपास आहे. मोठा बुलिश मोमेंटम जवळजवळ जर बॉटम पासून बघितला तर टॉप पर्यंत तर साधारण 300 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला वन डायरेक्शन बघायला मिळाला आणि त्याच्यामध्ये ओपनिंग होताना पण मार्केटमध्ये 280-285 पॉईंटचा गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळाला. आता लक्षात घ्या इकडे की आपण 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण घेत असतो की मार्केट इतकं मोमेंटम देऊन गेलं, कुठला हेल्दी पुलबॅक आहे का? नाही. त्याच्यानंतर इकडे आणखी गॅप अप झाले, कुठला हेल्दी पुलबॅक आहे का? नाही. मग इकडे 24,000च्या राऊंड लेवलवरती एक निगेटिव्ह एक पुलबॅक येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड होती. ओके, इकडनं रिस्क टू रिवॉर्ड जर हे ऑलरेडी बुलिश आहे, इकडनं आणखी बुलिश, आणखी इकडनं मार्केट वर जाण्याची पॉसिबिलिटी काय आहे? खूप लो आहे. बेसिकली टेक्निकली जर बघितलं तर प्राइस ऍक्शन अशा पद्धतीने चालत नाही. प्राइस ऍक्शन इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह अशा पद्धतीने काहीशी प्राइस ऍक्शन चालत असते. मग इकडे इम्पल्सिव्ह वेव्ह झाली, इकडे करेक्टिव्ह वेव्ह झाली का? नाही. मार्केटला इकडे करेक्टिव्ह करायला चान्स मिळाला का? नाही. मार्केट डायरेक्टली काय झालं, आणखी गॅप अप ओपन झालं. मग आता मार्केटने जर इतकी मोठी इम्पल्सिव्ह वेव्ह दिली तर हाय पॉसिबिलिटी काय आहे मार्केटची इकडे करेक्टिव्ह येणे. ओके, थोडासा पुलबॅक दाखवण्याची. परंतु पुलबॅक दाखवताना प्राइस ऍक्शन कशा पद्धतीने बनते हे तुम्हाला मी वारंवार सांगत असतो की पुलबॅक जर येत असेल तर मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन बघणं गरजेचं आहे. मार्केटनी या लेवलवरती हाय लावला होता, मार्केटनी या लेवलवरती लो लावला होता. मार्केटनी काय केलं, इकडे खालीवर कन्सोलिडेशन केलं, पुलबॅक घेतला, इकडे डबल टॉप क्रिएट केला. ओके, आणि डबल टॉप क्रिएट करून मार्केटने काय केलं, वन डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह मोमेंटम. जवळजवळ बघितलं तर 24,000पासनं साधारण आजचा लो जर बघितलं 23,820 म्हणजे 200 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम निफ्टीने करेक्शन मध्ये दाखवला. ओके, आता खूप लोकांना सेटअप माहिती असतात, ऐकलेलं असतं. मी लास्ट टाइम तुम्हाला ताजमहलचं उदाहरण दिलं होतं की खूप लोक हा ताजमहल खूप सुंदर आहे, पण किती लोकांनी साक्षात बघितलेला असतो? खूप कमी लोकांनी. तसंच आहे, डबल टॉप म्हणा, डबल बॉटम म्हणा, जे पण काही सेटअप आहेत ते लोकांना खूप ऐकलेले आहेत, लोकांनी खूप चार्टवरती बघितलेले आहेत. परंतु जो सेटअप बनतोय कसा, तो आपल्याला बनताना दिसतोय, परंतु पूर्ण बनून झाल्यानंतर आपल्याला कळतोय का बनताना कळतोय, हे पण खूप पाहणं गरजेचं आहे. मग इकडे बघा, हा डबल टॉपचा जो सेटअप आहे तो डिटेल्समध्ये एक्सप्लेन केलेला आहे प्राइस ऍक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये. आणि ज्या मित्रांना माहिती आहे ते कमेंट करून सांगू शकता. एक डबल टॉप, नेगेटिव्ह मोमेंटम आणि 200 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम, थोडा थिडका नाही. ओके, सो एक ओव्हरऑल जर बघितलं तर एक करेक्टिव्ह डे होता, एक करेक्शन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालं. आता उद्या जर बघितलं, हे प्राइस ऍक्शन समजलं तुम्हाला? आय होप समजले असेल. ओके, आता उद्या जर बघितलं तर एक्सपायरी आहे आणि आत्ता जर बघितलं तर आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर या लेवलला निफ्टीने लास्ट टाइम रिजेक्शन घेतलं होतं या कॅन्डलपासून, त्याच कॅन्डलपासून निफ्टीने रिजेक्शन घेतले. आता जर बघितलं तर निफ्टीमध्ये काहीसा गॅप आपल्याला पेंडिंग बघायला मिळतोय. हा एक मोठा गॅप होता, तो गॅप इकडे मार्केटने दाखवला. या लेवलवरती आपल्याला काहीसा गॅप. ओके ओके, आजची जर क्लोजिंग बघितली तर काय क्लोजिंग आहे, 23,800च्या आसपास, 23,820च्या आसपास. स्विंग जर बघितलं तर हा स्विंग आपल्याला बघायला मिळतोय 23,934. ही जर रेंज आपण बघितली तर साधारण 110-115 पॉईंटची रेंज आपल्याला बघायला मिळते. आता टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर ही रेंज निफ्टीला जर कम्पेअर केलं तर थोडीशी मोठी आहे, परंतु आपल्याला काय इकडे बघायला मिळते की बाबा स्विंगच इकडे झालाय आणि सपोर्ट इकडे घेतला आणि त्याच्यामध्ये मार्केटने भरपूर वेळ कन्सोलिडेशन केले आणि ही जी क्लोजिंग आहे 23,853च्या आसपास आहे, म्हणजे या सेंटर पॉइंटला क्लोजिंग आहे नो ट्रेडिंग झोनच्या. ओके, त्यामुळे जरी रेंज मोठी असेल तरी टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर आपल्याला हा स्विंग आहे आणि इंट्राडे क्लोजिंग या लेवलवरती आपल्याला आसपास बघायला मिळते, तर त्या लेवलला आपण मार्क करूया. ओके, आणि
एक्सपायरी आहे. थोडं जर मार्केट कन्सोलिडेशन झालं तर प्रीमियम आपल्याला डिके होताना दिसू शकतं ते. त्यामुळे जे काही कन्सोलिडेशन करायचे रेंज थोडीशी मोठी आहे, कन्सोलिडेशन करू द्या मार्केटला आणि त्याच्यानंतर काय प्राइस ॲक्शन बनते ते पाहणं गरजेचं आहे. आता नो ट्रेंड झोन काय बनतो इकडे 23,934 आणि डाऊन साईडला जर बघितलं 23,820 या लेवलवरती आपल्याला काहीसा नो ट्रेंडिंग झोन बघायला मिळतो, त्याला आपण मार्क केलेला आहे. ओके, आता डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती गॅप फिलिंग आहे, म्हणजे इकडनं मार्केट गॅप अप ओपन झालं तर मार्केटने इतका गॅप फिल केलाय, इतका गॅप पेंडिंग आहे. ओके, मग आता इकडनं बघितलं तर इकडे सपोर्ट आपल्याला 23,820 वरती बघायला मिळतोय, परंतु मध्ये काही सपोर्ट आहे ते पाहणं गरजेचं आहे. मग इकडे जर बघितलं तर या लेवलवरती एक छोटासा सपोर्ट बघायला मिळतोय. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती काही आपल्याला लेवल मल्टिपल टाइम बघायला मिळतं ते, आणि राऊंड लेवल देखील आहे 23,700ची. तर ह्या आपल्याला काहीशा डाऊन साईडच्या सपोर्टच्या लेवल बघायला मिळतात. ते बुलिश साईडला जर बघितलं तर या स्विंग नंतर जर बघितलं तर मार्केटने इकडे एक स्विंग तयार केला होता, ज्यावरनं मार्केटनी डाऊन साईड मोमेंटम दाखवला होता. इकडे जर बघितलं तर साधारण 24,000ची लेवल आपल्याकडे बघायला मिळते. ओके, ह्या दोन लेवल, तर ही लेवल थोडीशी आपण ऍडजस्ट करूया. ओके, आणखी एखादी लेवल जर बघितली आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया, थोडीशी लेवल आपल्याला, तर या लेवलवरती काही रेजिस्टन्स बघायला मिळतं. इकडे थोडंसं समजून घ्या की इकडे नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा बघायला मिळतोय आणि बुलिश साईडचे लेवल आहे त्या थोड्याशा छोट्या छोट्या आणि एका कमी रेंजमध्ये बघायला मिळतात. तर आता ही जी प्राइस ॲक्शन बनली, इकडनं रिजेक्शन वरती गेल्यावरती परत इकडनं रिजेक्शन परत खाली. आता आजच्या इंट्राडेचा जर आपण चार्ट बघितला तर काहीसा लोवर लो पॅटर्न आपल्याला इकडे होताना दिसतोय, आणि जोपर्यंत या स्विंगच्या वरती म्हणजे काय लेवल आहे ती 23,934 या स्विंगच्या वरती काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून जर मार्केट ब्रेकआउट देत नसेल तर मार्केटमध्ये बुलिश साईड मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे, खूप लेसर साईड आहे. ओके, परंतु जर मार्केटनी काही बुलिश प्राइस ॲक्शन केली आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक केली तर फर्स्ट रेजिस्टन्स 23,980, 24,012 आणि 24,040 या लेवलवरती काय आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतं. तिकडे सपोर्ट जरा रेजिस्टन्स जरा छोट्या छोट्या लेवलवरती आहे, त्यामुळे लेवल जर बघितले किंवा रेजिस्टन्स जर बघितलं तर थोडेसे जवळ आहेत. ओके, ते या साईडच्या काही लेवल बघायला मिळतात. आता नेगेटिव्ह जर बघितला तर मार्केटने इकडनं काहीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन करून जवळजवळ टॉपपासून 200 पॉईंट मोमेंटम नेगेटिव्ह दाखवलाय, तर इकडे एक छोटा पुलबॅक बघायला मिळालाय. आता निफ्टीला जर सपोर्ट ब्रेक करायचा असेल तर तिकडे थोडीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला बनताना दिसणं गरजेचं आहे. मग नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन काय असू शकते, इकडे काहीसं कन्सोलिडेशन करून मग लेवल ब्रेक होत असेल तर परत ह्या डाऊन साईडच्या लेवल, किंवा इकडे एक रिजेक्शन मिळालंय, रिजेक्शनच आहे, इकडे एक रिजेक्शन परत वरती गेलं, परत रिजेक्शन खाली येऊन परत काहीसा टप्पा, आणि त्याच्यानंतर जर 23,820ची हा जो सपोर्ट लेवल आहे आणि ती जर ब्रेक होत असेल तर मग डाऊन साईडला आपल्याला 23,755, 23,700 आणि 23,647 या काही लेवल नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहेत. ओके, आता ओव्हरऑल ट्रेंड काय बघायला मिळू शकतो की आत्ता जर बघितलं तर मार्केट काहीसं शुक्रवारी आणि आजचं सोमवारी 2 ट्रेडिंग सेशनमध्ये हेवी बुलिश होतं, आणि आज जर बघितलं तर मार्केट गॅप अप ओपन करून जी ओपनिंगची जी कॅन्डलचा जो हाय होता तो ब्रेक करता आलेला नाही. म्हणजे आजचा ट्रेडिंगचा सेशन काहीसा आपल्याला साईडवेज टू बेरिश बघायला मिळालेला आहे. मग मार्केट जर काहीसं रिकवर होऊन सपोर्ट ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये एक गॅप फिलिंगचा मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, मग ओव्हरऑल जर बघितलं तर काहीसा साईडवेज टू बेरिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु आता असं आहे का इकडे की इकडे मार्केटनी काहीशी इकडे ट्रेंड लाईन तयार केलेली आहे. मग मार्केट जर काहीसं पुलबॅक घेऊन जर मार्केटने जर रेजिस्टन्स ब्रेक करत असेल तर 23,934 लेवल आहे, ही एक ब्रेकआउट लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. मग इकडनं काहीसा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो, परंतु त्याआधी मार्केटला इकडे काही प्राइस ॲक्शन करते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आणि तेच आपण तुम्हाला वारंवार सांगत असतो की ते शिकण्याचा प्रयत्न करा. ओके, तर त्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. वय डाटा बघून घ्या, गॅप अप समजून घ्या.
गॅप अप जर ओपन होत असेल या लेवलच्या वरती काहीसं, तर मग हा कन्सोलिडेशन रेंजमध्ये जाईल. गॅप अप जर ओपन होत असेल तर हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट, आणि त्याच्यामध्ये मार्केट जर ओपन होत असेल गॅप अप, तर मार्केट काहीसं कन्सोलिडेशन रेंजमध्ये मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. त्यामुळे गॅप अप नंतर मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं रिस्क फॅक्टर बघायला दिसू शकते. गॅप डाऊन जर ओपन होत असेल, गॅप डाऊन नंतर मार्केट वन डायरेक्शन काहीसा पुल बॅक, काहीसा बेरिश फ्लॅग ऑन पोल, आणि त्याच्यानंतर काहीसा हा जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये आपल्याला काहीसा कंटिन्युएशन बघायला मिळू शकतो. जर गॅप डाऊन होत असेल तर त्याच्यानंतर काहीशी प्राइस ॲक्शन आपल्याला सुटसुटीत बघायला मिळू शकते. बुलिश साईडला म्हणजेच गॅप अप होत असेल तर मार्केटमध्ये किंवा प्राइस ॲक्शन थोडीशी कन्फ्युजन करताना दिसू शकते. तर त्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या व्यवस्थित. ओके, जाऊया ओआय डाटाकडे. आता इकडे जर बघितलं तर 16 जूनची एक्सपायरी आहे. ऑप्शन चेन आपण निफ्टीची पाहत आहोत, निफ्टी 50ची. आता खूप लोकांचे क्वेश्चन असतात की सर या पद्धतीचे ऑप्शन चेन तुम्ही कुठे पाहता? तर हे जे प्लॅटफॉर्म आहे धनचं प्लॅटफॉर्म आहे, आणि तुम्हालाही अशी स्क्रीनवरती जर ऑप्शन चेन बघायची असेल तर धनचं प्लॅटफॉर्ममध्ये अकाउंट ओपन करू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, तर तिकडे जाऊन तुम्ही विचार करू शकता. आता इकडे जर बघितलं तर क्लोजिंग काय आहे 23,853ची. मग 23,850 काय ॲट द मनीची लेवल बघायला मिळते. राऊंड लेवल जर आपल्याला राऊंड लेवल जर बघितली तर 23,900 वरती जवळजवळ 1 करोडच्या आसपास आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळते. आणि इकडे पुट रायटिंगमध्ये आपल्याला कुठे 1 करोडचा आकडा बघायला मिळतोय का? नाही. जो आकडा आहे 23,600 वरती 74 लाख आहे. आणि रिसेंट म्हणजे ॲट द मनीच्या जवळ जर बघितलं तर 23,800 वरती मार्केटमध्ये जवळजवळ 70 लाख पुट रायटिंग बघायला मिळते. मग इकडे जर लक्षात घेतलं आपण तर मार्केटमध्ये कॉल रायटिंग थोडीशी हेवी बघायला मिळते, आणि मार्केटमध्ये आज काहीसा मोमेंटम देखील निगेटिव्ह होता. त्यामुळे कॉल रायटिंग थोडीशी हेवी आहे. 23,900ची लेवल ब्रेक करणं थोडंसं मार्केटला कठीण जाऊ शकतं. ओके, मग मार्केट जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये 23,800, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात हेवी पुट रायटिंग 23,600च्या आसपास आहे, जे की ही लेवलच्या आसपास आहे. मग काहीसा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये ओव्हर डाटावरनं तरी बघायला मिळत आहे. कंबाईन प्रीमियम जर बघितले तर 92 आणि 68. ओके, साधारण 100 आणि 160चे जे कंबाईन प्रीमियम आहे. तर निफ्टीच्या कम्पेअरला बघितलं तर ओके प्रीमियम आहे. खूप हायर साईड पण नाहीये आणि खूप लोअर साईड पण नाही. 160 प्रीमियम आपल्याला कंबाईन प्रीमियम बघायला मिळतं ते. तर ओव्हर डाटावरून काय बघायला मिळते की 23,900, 23,950 इकडे हेवी काय आहे कॉल रायटिंग आहे. 24,000 वरती देखील जवळजवळ 2 करोडची कॉल रायटिंग आहे, आणि तिकडनंच आपल्याला मार्केटमध्ये काहीसं सेलिंग प्रेशर बघायला मिळालेलं आहे. तर मार्केट काहीसं साईडवेज टू बेरिश हे आपल्याला चार्टवरनं पण बघायला मिळत होतं. आता आपण ओआय डाटा बघतोय, तर ओआय डाटामध्ये देखील आपल्याला काहीसं साईडवेज टू बेरिश आपल्याला बघायला मिळते. मग काहीशी जर बेरिश प्राइस ॲक्शन आपल्याला एखाद्या चांगल्या लेवलवरती सपोर्ट ब्रेक होताना दिसत असेल तर त्या लेवलपासून मार्केटमध्ये काहीसं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. ओके, तर एक्सपायरी इंडेक्स आहे उद्याचा निफ्टीचा, थोडंसं लक्षात ठेवा. स्ट्राईक प्राइस सिलेक्शन थोडंसं व्यवस्थित पद्धतीने सिलेक्ट करा. जाऊया बँक निफ्टीकडे. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया आणि थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला मी प्राइस ॲक्शन. इकडनं एक बुलिश मोमेंटम झाला होता, या लेवलवरती हाय लावला, डाऊन साईड मोमेंटम झाला, म्हणजे एक इम्पल्सिव्ह एक करेक्टिव्ह वेव्ह झालेली आहे. आता इकडे जर बघितलं तर निफ्टी थोडासा बेरीज दिसतोय, परंतु बँक निफ्टी जर बघितलं तर टेक्निकली दृष्ट्या प्राइस ॲक्शनमध्ये इकडे एक बुलिश प्राइस ॲक्शन आपल्याला तयार झालेली दिसते. इकडे जर बघितलं आपण तर आपल्याला काहीसा बुलिश फ्लॅग ऑन पोल तयार झालेला दिसतो. ओके, इकडनं जर बघितलं तर हा आपल्याला अशा पद्धतीने एक पोल आणि त्याच्यानंतर फ्लॅग. ओके, थोडंसं प्राइस ॲक्शन सुटसुटीत बघायला मिळते. लेवल थोडंसं समजून घ्या व्यवस्थित. आजचा जो लो आहे सपोर्ट स्विंग हाय. ओके, इंट्राडेचा हा लोच्या नंतरचा स्विंग आहे. आपल्याला काहीसा रेजिस्टन्स बघायला मिळतो, या लेवल आपण मार्क करूया. डाऊन साईडला जर बघितलं तर इंट्राडे लोच्या आसपास म्हणजे ही एक गॅप पेंडिंग आहे. इकडे 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. इकडे आधी पण एक गॅप होता, तो गॅप डाऊनमध्येच फिल झाला होता. ही लेवल इतके काही आपल्याला स्ट्रॉंग बघायला मिळत नाही. तर इकडनं पडलं खाली तर एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलच्या आसपास काहीसा छोटासा सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो.
ओके. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला डाऊन ट्रेंडमध्येच होता. तर आज ज्या पद्धतीकडे हाय बनवलाय ती आपल्याला लेवल बघायला मिळते. आणि सेकंड लेवल जर बघितली 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, तर काय अशी टेक्निकल लेवल बघायला मिळत नाही. तर राऊंड लेवलवरती आपण जाऊया. $58,000. ठीक आहे. ओके. प्राइस ॲक्शन आत्ताच बघितलं आपण, एक बुलिश फ्लॅग अँड पोल बघायला मिळते. आता हा जो स्विंग आहे, हा जर स्विंग ब्रेक होत असेल, एक मोमेंटम, एक छोटा पुल बॅक आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल, तर मग हा कंटिन्युएशनमध्ये जातोय. कुठल्या कंटिन्युएशनमध्ये? बुलिश साईडच्या कंटिन्युएशनमध्ये. तर तिकडे लेवल काय बघायला मिळते? 57,400 रेजिस्टन्स लेवल, जे की नो ट्रेडिंग झोनचं रेजिस्टन्स आहे. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर आजचा लो 57,118. आता लोची ॲव्हरेज क्लोजिंग आहे 57,198ची, पण तो लो जर बघितला तर आपल्याला 57,118 बघायला मिळते. ही काहीशी नो ट्रेडिंग झोनची लेवल आपल्याला बघायला मिळते. ही जर लेवल ब्रेक होत असेल तर या लेवलवरती इथे काही छोटासा स्विंग आहे, तिथपर्यंत थोडंसं ट्रेड मॅनेजमेंट लक्ष द्या. फर्स्ट लेवल जी बनते ती या रेजिस्टन्स लेवलवरती, म्हणजे 57,678, 57,800 आणि 57,900. ओके. एक मोमेंटम मिळाल्यानंतर फर्स्ट लेवलपर्यंत, म्हणजे फर्स्ट जो रेजिस्टन्स आहे त्या लेवलनंतर ट्रेड मॅनेजमेंट थोडंसं फोकस ठेवा, बिकॉज 2 लेवल आहेत तर थोड्याशा स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवलवरती आहे. ओके. सो त्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर एक निगेटिव्ह मोमेंटम आलाय, मार्केटिंग पुल बॅक घेतलं, एक छोटा पुल बॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर फर्स्ट गॅप फिलिंगची लेवल आहे 56,870च्या आसपास. काही इकडे टेक्निकली जास्त सपोर्ट बघायला मिळालेला नाही. सेकंड लेवल जर बघितलं तर 56,661, या काही 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर तो रेजिस्टन्स झोनमध्ये आणि या सपोर्ट रेजिस्टन्समध्ये गॅप अप नंतर थोडंसं आपल्याला कन्सोलेशन बघायला मिळू शकतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काही पुलबॅक देऊन, काही चॅनल वगैरे किंवा ट्रेंड लाईन वगैरे बनवून जर मार्केट ब्रेक होत असेल या सपोर्टवरनं, तर परत काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. जाऊया सेन्सेक्समध्ये. निफ्टीप्रमाणेच काहीसं सिमिलर लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतात. मोमेंटम डबल टॉप बघा, इकडे पण डबल टॉप झाला होता, निगेटिव्ह मोमेंटम. तर लेवल काय बघायला मिळतात ते आजचा इंट्राडे लो राऊंड लेवलच्या आसपास बघितलं तर 76,200 आहे. स्विंग थोडासा इकडे लांब आहे, तर आपण थोडंसं या लेवलच्या आसपास जे सपोर्ट होता मार्क करूया थोडंसं. 1 मिनिट. डाऊन साईडला जर बघितलं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती गॅप फिलिंग आहे, परंतु इकडे जर बघितलं तर या लेवलच्या आसपास एक सपोर्ट होता. त्यानंतर जर बघितलं तर मल्टिपल सपोर्ट या लेवलवरती, आणि आणखी जर बघितलं तर 5 मिनिटात थोडंसं लेवल थोडंसं करेक्शन करूया राऊंड लेवल. ओके. काय पाहायला मिळतं इकडे आपल्याला? बुलिश साईडच्या लेवल आहेत त्या थोड्याशा जवळ आहेत, कारण की रेजिस्टन्स जवळ आहेत. डाऊन साईडला गॅप आहे, सपोर्ट जे आहेत थोडेसे लांब आहेत. त्यामुळे डाऊन साईडचा जो स्पेस आहे थोडासा मोठा बघायला मिळतोय, बुलिश साईडचा स्पेस थोडासा नॅरो बघायला मिळतो, थोडासा छोटा बघायला मिळतोय. आता टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर आजचा दिवस थोडासा निगेटिव्ह होता, परंतु ओव्हरऑल चार्टचा जर विचार केला आपण तर काहीसा आपल्याला बुलिश फ्लॅग अँड पोल बघायला मिळतोय. म्हणजे एक हेल्दी करेक्शन आपल्याला आत्ता तरी बघायला मिळते. आता हे करेक्शन आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला प्राइस ॲक्शनवरनं समजून घेता आलं पाहिजे. इकडे एक स्विंग आहे, मार्केट निगेटिव्ह मोमेंटम देऊन काहीसं बुलिश होऊन इकडच्या साईडला जर अशा पद्धतीची ट्रेंड लाईन ब्रेक करून जर या नो ट्रेडिंग झोनचा जो 76,481 जी लेवल आहे, ही जर लेवल ब्रेक होत असेल तर छोट्या लेवल आहेत रेजिस्टन्सच्या 76,600, 76,733 आणि 76,831. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर मग काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा सेलिंग साईडला थोडासा कम्पेअर केला तर बुलिश साईडला थोडासा बेटर दिसतोय. ओके. आणि प्राइस ॲक्शन थोडीशी सुटसुटीत बघायला मिळू शकते. डाऊन साईडला फर्स्ट लेवल जर बघितलं तर 76,000ची राऊंड लेवल आहे,
सेकंड लेवल जर बघितलं तर 75,800ची राऊंड लेवल आहे आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 75,600ची राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते. ओके, या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर मग इकडनं मार्केटचं कन्सोलिडेशन, कन्फ्युजन आणि गोंधळ उडवणारं मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर एक पुलबॅक नंतर काय प्राइस ॲक्शन बनती हे पाहणं गरजेचं आहे. आता काय होतं की जे लोक नवीन आहेत, ज्यांना प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजच नाहीये, गॅप डाऊन किंवा गॅप अप झालं ना त्यांचा गोंधळ उडतो. ओके, माइंडमध्ये असं म्हणतो गॅप अप झालं की म्हणजे मार्केट बुलिश असं काहीसं कन्सिडर करतं. त्यामुळे मार्केटला पाहताना कधीही न्यूट्रली बघा. त्याच्यानंतर मोठा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन होत असेल किंवा प्राइस ॲक्शनच्या व्यतिरिक्त काही गोष्टी ज्या की आपल्याला समजायला थोडासा वेळ लागू शकतो, त्या ठिकाणी वेळ थोडंसं घेऊन मार्केट व्यवस्थित बारकाईने बघून मार्केटचा ओव्हरऑल अभ्यास करून त्याच्यानंतर प्राइस ॲक्शनचा विचार करू शकता. ओके, घाई गडबड चालत नाही. माइंडसेट जितका तुमचा शांत, जितका तुमचा स्वभाव शांत, तितकं तुम्ही तुमचं माइंड कंट्रोल व्यवस्थित पद्धतीने करू शकता. ओके, त्यामुळे थोडंसं मार्केट हे आहे, लक्ष देऊन काळजीपूर्वक विचार करून बघण्याचा प्रयत्न करत जावा आणि जितकं तुम्हाला नॉलेज घेता येईल तितकं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करत जावा. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी एक्सपायरी, ओके, या जे इंडेक्स आहेत यांचा व्यवस्थित ॲनालिसिस समजलं असेल, लेवल समजले असतील, प्राइस ॲक्शन समजले असतील, कन्सेप्ट समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.